आणि आधीच सांगितले चक्रधराला सुद्धा अनुभव लिहू नका. प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या. ती फार महत्वाची. कारण प्रश्न चेतनित अवेअरनेससाठी विचारलेली असतात. इथे सुद्धा जे डिस्कशन चाललंय मुद्रांचं, त्यातून मुद्रांचे फायदे तर आपण घेतोच आहे. पण चेतना सुद्धा वाढवत आहोत, की याने हे झालं मग त्यांनी ते झालं का? अवेअरनेस जागृत करत आहे. चेतना वाढीसाठी हे टेक्निक्स आहेत. म्हणून निरीक्षण करून, म्हणून बोलायचे, म्हणून उत्तरं द्यायची आहेत. आता सांगून उपयोग नाही. आता PPT वरूनच घेणार आहे पुढची मुद्रा. आता काही ही वेळ आहे का सांगायची? तर चला कोणाला अनुभव सांगायचे आता ज्यांना मी नावं घेते त्यांनी सांगा. जे बोलत नाहीत ना त्यांनी सांगा. निलिमा देन मॅडम सांगा काही तुम्हाला अनुभवलं का? काही अनुभवलं तर सांगा. नाहीतर नाही ध्यान लागलं छान असं म्हणा फक्त. काही हरकत नाहीये. पण थोडंसं बोलायची प्रॅक्टिस करा. हो. ठराविकच ध्यान लोकं बोलतात ना. हां. ध्यान लागलंय. आज काही जाणवलं नाही, पण हां. मला काल खूप त्रास झाला. काय झाला त्रास? म्हणजे याला नाही झाला मुद्राचा, पण बरं. सकाळी चक्रध्यानचा माझा अचानकच असं खांदा आहे ना, खांदा दुखायला लागला. हो. बराच वेळ खूप दुखला. नंतर मग शेवटी पुन्हा मी ध्यान केलं संध्याकाळी आणि रात्री. आज पण 2दा ध्यान केलं सकाळीच झाल्यावर आपल्या. दुखणार. माझाही खांदा 2 दिवस दुखला. कारण आपलं त्याच्यानंतर जिथे-जिथे आपण साठवलंय ना, तिथलं-तिथलं रिलीज झालं की दुखणार. ऊर्जा तिथे जाते ना. माझा हा दुखत हम्म. होता 2 दिवस. मग हा, ऊर्जा तिथे उजवा. जाते. माझा उजवा डावा. नाही, डावा डावा डावा. हां, डावा माझाही डावा दुखला. कारण बघा ऊर्जा तिथे गेली ना, तर ती जड होणार आणि दुखणारच आहे. पण ती काम करून घेते. क्लिन्झिंग काय आहे ते साफ करते. तर मी हा. आधीच सांगितलं, की काहींना ध्यानात जड होतं, दुखतं. तर काहींना हलकं होतं. जसं ते मग ऊर्जा करेल तसं होतं. तर आज ह्याला 10 आज दुपार म्हणजे 10 नंतर मला रिलीफ झाला. ठीक आहे. मग ध्यान हा. करत राहायचं. ध्यानाला हा. ब्रेक नाही घ्यायचं. दुखतंय म्हणून. ध्यान म्हणजे हे माझं आज महत्वाचं. सकाळपासूनच 3दा झालं. आता हेच होते. बरं. आता या मुद्रेचा कोणी अनुभव सांगेल? काही विशेष जाणवलं का? ही मुद्रेचं मुद्रा नाही काय आकाश झालं. तत्वाची म्हणजे विशुद्धी चक्राची आहे. वंदना मॅडम बोला, निमजे मॅडम. नाही मॅडम, मला लेडीज काही जाणवलं नाही, बरं. पण ध्यान लागलं होतं फक्त. अच्छा ध्यान लागलं होतं. ठीक आहे. कोणाला काही जाणवलं का? सविता धर्माधिकारी मॅडम काय लिहिलंय तुम्ही चॅट बॉक्समध्ये? सविता मॅडमने डोके खूप जड झाले होते आणि मला वाचताच येत नाहीये. मॅडम माझं सहन डोकं खूप जड झालं, मान अशी गोल गोल फिरायला लागली आणि सहन नाही झाली, मी लगेच सोडली मी मुद्रा. ठीक आहे. चालेल. सोडत जा. सहन नाही झालं तर सोडत जा. व डोकं जड झालं आणि सहन नाही झालं. हे बघा तुम्ही विशुद्धीला काय झालं लक्षात घ्या. काही लोक मला विचारतायत ना वरचे चक्र का नाही घेणार? ऊर्जा खूप आहे लक्षात घ्या. आणि आपण चक्राध्यान नाही केले ना, आज्ञाचक्र, सहस्त्रार आणि हे पण चालणार आहे. ऊर्जेने जास्त होणार आहे कारण ऑलरेडी ऊर्जा खूप येतेय. आणि त्यातून आपले चक्राध्यानाची आणि आता हे सुद्धा आपण जोड देतो, म्युझिकची जोड देतो. मुद्रांनी पण ऊर्जा जास्त होते. त्यामुळं वरच्या चक्रांना जायचंच नाहीये असं मला सारखं वाटतंय. तरी मी तोपर्यंत ऊर्जा चेक करून घेईल आपलं मणिपूर झालं की. हे कारण आहे. हे प्रत्येक गोष्ट मला एक्सप्लेन नाही करता येत. पण तुम्ही प्रश्न विचारत जा. प्रश्न विचारले तर तुम्हाला जास्त ज्ञान मिळणारच आहे. अजून कोण सांगेल? काय अनुभव आला? सीमा माने मॅडम तुम्ही सांगताय तुम्हाला काही जाणवलं का? आपण ही विशुद्धी चक्राची आकाश तत्व म्हणजे विशुद्धी चक्राची मुद्रा केली. कान हां. थोडा दुखत होता, पुष्कळसा फरक पडला मॅडम. माहितीये मला काय हे. दुखत होतं? स्पंदन पण कान. कान दुखत होता. बरं. हा. आणि स्पंदन झाली. आता ठीक आहे. हाताला स्पंदन म्हणजे आकाश हृदयाची तत्व सुद्धा म्हटल्यावर स्पंदन. कानावर फरक हा. पडणारच आहे. हो. कान हे आकाश तत्वाचं आहे ना ऑर्गन. हा, आकाश त्यामुळं तत्व. त्यामुळं छान आहे. आता त्या एका मॅडमचा धडा पण पडला किती 3 हो. वर्ष वगैरे. बघितलं सुंदर इफेक्ट हा. येतायत. हा. तर छान. प्रतिभा जाधव मॅडम तुम्ही बोलताय का थोडं? अजिबात न बोलणाऱ्या लोकांना मी जागं हा करतेय. मॅडम, थोडं बोला. हां. आता आकाश मुद्रा केली ना, तर हं. थोडस माझं डोकं जड झालं.
म्हणून हम्म. मी शांत बसले, फक्त ध्यानात बसले. मग असं केलं, मुद्रा सोडून ध्यान केलं मी. चुकीचं आहे ना हे, डोकं जड झालं म्हणून. सहन नाही झालं ही गोष्ट हा ते वेगळी. हा सहन झालं नाही. पण डोकं जड होणार म्हणजे चांगलं काम करतंय ना ऊर्जा. सहन नाही हं, झालं तर ठीक आहे. खूप हं, हं. झालं तर. आणि लक्षात घ्या, सहस्त्राराला ॲक्टिव्हेशन सुरू झालं, आज्ञाचक्राला ॲक्टिव्हेशन सुरू झालं, की हे डोकं उठणार आहे ठण, ठण, ठण. सहस्राला तर घावगाणं ढण, 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 हा ढण, मग ढण, ढण. तसंच झालं ते. खूप म्हणजे असं कोणीतरी हातोडा मारल्यासारखं असं एवढं मला मग ठणठण करत होतं, म्हणून मी मुद्रा म्हणजे सोडली असं इथे केलं. ऊर्जा आपण आता घेतलीये ना, हे आकाश हां, मुद्रा करून. आकाश हां. म्हणजे मधलं बोट असं. मग इथे हे आकाश तत्व. मी इथून वर जायला किती वेळ लागणार आहे ऊर्जेला? पण मग सहस्त्रार ॲक्टिव्हेशन असंच असतं. खूप डोकं दुखतं. तुम्हाला माहिती का, मला तर किती वेळा सारखं बाम लावावं लागतं. खूप त्रास होतो आणि हे सहस्त्राराचं असं नाहीये. प्रत्येक चक्र भेदन म्हणजे त्रासही होतात. दिव्यातून जावं लागतं. त्या चक्रांच्या पार कराव्या लागतात आपल्याला. म्हणजे जे काही आपण म्हणतो ना, आपली सहनशक्ती. वाईट प्रसंग का येतात आयुष्यात? वाईट प्रसंग एवढ्याचसाठी येतात, की आपल्याला टप करायचं असतं. आपल्याला आपलं काही बदलायचं असतं. आणि जोवर आपण बदलत नाही, तोवर ते रिपीट, रिपीट, रिपीट होत जातात. आणि जसं आपण वाईट अनुभव घेतो, तसं आपल्याला कित्येक अनुभवांचं वाईट दुःखाचं काही वाटणसंच होतं. हे का होतं? तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसंच इथे चक्राचं आहे. तुम्हाला काही सगळं गुडी मिळणार आहे असं काही नाही. कारण सगळं साठवलंय, बांधलंय, जन्मानुजन्म बांधलंय तिथे. चक्र म्हणजे सगळं एक रेकॉर्ड आहे आपलं सगळं. प्रत्येक गोष्टीचं. कारण प्रत्येक चक्राचं काम वेगळं आहे. प्रत्येक अवयवाचं काम वेगळं आहे. प्रत्येक चक्राच्या पाकळ्या वेगळ्या आहेत, गुण वेगळे आहेत, अवगुण वेगळे आहेत. मग हे प्रत्येक चक्राला भेदायचे, आपण वर जायचे, म्हणजे त्रास होणार आहेत. मग म्हणून ध्यान बंद करायचं, मग खालीच राहा. आपण स्वीकारायचंय आपल्याला काय-काय म्हणून हळू सहन होईल असं करायचं. मग मुद्रा जसं सोडतो आपण, तसं ध्यान साधं करायचं. ध्यानाचा प्रकार बदलायचा. लगेच आनापानसती ध्यानावर यायचं, लगेच श्वासावर लक्ष ठेवायचं, मुद्रा सोडून टाकायची. चक्राचं काही बीजमंत्र म्हणायचे नाहीत. मी कुठं केलं आज ध्यान? मी माझं एकटीने ध्यान केलं आज. तर हे लक्षात घ्या. आणि हे कळायला पाहिजे, जाणीवेत राहिलं पाहिजे आपण. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मुद्रांना सुद्धा. कारण मुद्रा सुद्धा खूप ऊर्जा खेचतात. आपण ध्यानाबरोबर कॉम्बिनेशन देतोय. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. अजून कोणाला काही शंका आहे का? बोलायचंय का? काय? काही सांगायचंय? मॅडम मॅडम मला मॅडम हां, बोला. गणेश सर बोला. ताई, माझा गळा एकदम असा फ्री फ्री वाटतोय. फ्री अ, वाटतोय. हा, हं. गळा एकदम फ्री झालाय. आणि एक असं विचारायचं, समजा जर भाषण करायचं असेल किंवा प्रेझेंटेशनला उभं राहायचं असेल, तर हे 5 मिनिटं करून गेलं तर चालेल का? हो. चालेल आणि ओपन होतंय म्हणजे सगळं एकदम. त्याच्यासाठी आता पुढची मुद्रा आहे. ही पण मुद्रा ठीक तुम्हाला लाभ देणार आहे. आकाश मुद्रा सुद्धा देणार आहे. कारण विशुद्धी ठीक आहे ताई. चक्राचीच आहे. म्हणजे हे तुम्हाला बोलण्याला ताकद देणार, तुमचं क्लिअर हं, करणार, धाडस देणार. हं. अंजली मॅडम बोला. मॅम मला काल युरिन पण खूप होत होती, डार्क आणि असं स्मेल पण येत होता काल. आणि आज स्लीपिंग होतंय ते. वाजायला 5-10 मिनिटं कमी होते. आज काय? 4 वाजायला 5-10 मिनिटं कमी होते, तर ओमकाराचा आवाज म्हणजे 4 वाजायला वेळ होता ना क्लासला, तर 10 मिनिटं अगोदर ओमकाराचा आवाज येत होता कानात. छान. खूप सुंदर. कारण मी रात्रभर हा रात्रभर मी ती तुपाची क्रीम बनवतात ना 6 ते 8 तास, ती काय माझी बनवणंच होत नव्हतं. शतधौत घृत ती बनवताना मी ती मंत्र 8 तास ऐकत होते. तर ते एकदम तो कानात त्याचा इम्पॅक्ट पडला की काय कंटिन्यू आवाज येत होता मला. म्हणून मी बाहेर पण चेक केलं कुठं काही आवाज हं, येतोय का. हं. तो कानातूनच येत होता. आणि एक कान माझा बंदच, इन्फेक्शन झालं ना मला डाव्या कानाला.
तुम्हाला म्हणाले होते ना मी. तर ते इन्फेक्शन झालंय तर 1 आठवड्यापासून दवाखाना बंद आहे माझा. तर मला फक्त उजव्या कानातूनच ओमकार ऐकू येते. म्हणजे कानातून येतच नाहीये. तो समजत नाही मला डोक्यातून कुठून तरी येतोय. हा तसंच येतो, असं स्पेस वाटतं की मधनं तो येतो. स्टोअर झालाय. आता आकाश म्हणजे पोकळ्या आहे ना शरीरातल्या, आणि हा ओंकार ब्रह्मांडातला आवाज हा. आहे ना, ब्रह्मांडाचा साऊंड त्या पोकळीतनं येतो. तो असं वाटतो की इकडनं पण नाही येत, तिकडनं पण येत नाही, तिकडनं नाही येत. आपलाच आवाज आहे तो ऍक्च्युअली. जसं हृदयाच्या हम्म. स्पंदनांचा आहे, तसा आपलाच आतला तो आवाज आहे. म्हणजे ब्रह्मांडच आपण आहे ना, हेच सगळं आपण आहे. त्यामुळे तो आवाज आपल्याला असा पोकळीतनच येत. हम्म. आणि या गोष्टी होणारच आहेत. आणि उच्च सेम सेम फ्रिक्वेन्सी होती. सेम फ्रिक्वेन्सीचा आवाज, साऊंड वगैरे सगळं सेम. म्हणजे तोच हम्म, रिदम. बदल नव्हतं होत असं. जे मी 8 तास ऐकत होते तोच सेम होता. हम्म. असं. छान. तुमचं क्लिन्झिंगही चांगलं झालं. अजून कोणाला बोलायचंय? हम्म. हा मॅम. धडधड मी हृदयामध्ये जया होत होती. गांगुर्डे. हा बोला. जय मॅडम बोला. असं हेलकावे घेतल्यासारखं मला दोनदा झालं. हे फर्स्ट टाइम झालं मला. तर हा याच्याशी रिलेटेड आहे का ध्यानाशी रिलेटेड आहे? हा, हे ऊर्जेशी रिलेटेड आहे. हे ऊर्जा आली की तुमची शक्ती जागृत होते ना, त्यामुळे ती हे करते, स्पंदन करते. मुद्रा ऊर्जा खेचतात आणि म्हणजे ध्यान पण. आकाश ध्यानाशी नाहीये हे निगडीत. असं नाही म्हणता येणार, सगळ्याशीच रिलेटेड आहे. हो हो. हं. एकत्रित अनुभव आहे हा हम्म. मुद्रा आणि याचा चक्र धन्यवाद. ध्यानाचा अनुभव आहे. ऍक्च्युली चक्र ध्यान आपलं केलं की हे तुमचं सुरू होतं. पिरामिड मध्ये आलं की तसंच होतं. हम्म. पिरामिड मध्ये सुद्धा जास्त तुम्हाला ऊर्जा घेऊन गेल्यावर किंवा तिथे सुद्धा छान अनुभव येतात फर्स्ट टाइम. तर हे ऊर्जेमुळे होतं, आणि ध्यान केलं तर ही ऊर्जा ग्रहण करता येते. नाही तर नाही, आपण नुसती मुद्रा जर करत बसलो असतो ध्यानाच्या ऐवजी, म्युझिकच्या ऐवजी, तर थोडीशी ऊर्जा जाणवली असते. ठीक आहे, चला. अजून कोणाला शंका आहे का काय? मला असं काय जाणवलं असं नाही, पण ते जेव्हा आपण ही आकाशमुद्रा केली तेव्हा दोन्ही हातात कोपरापर्यंत म्हणजे त्या टोकाला पण इथे खूप असं दुखत होतं. बाकी कोपराला असं काही म्हणजे ते अशी पूर्ण बोटापासून ते कोपरापर्यंत जशी ती पूर्ण अशी नस दोन्ही हातांच्या त्या अशा, आणि ते टोक आपण जे जोडलेत तिथे पण असं दुखत होतं खूप. ते सवय नाही ना मुद्रा करायची, म्हणून ते दुखणार तुम्हाला. मधलं बोट आहे ना, शेवटी शिराच आहेत ना बोटातनं सुद्धा. हा हा त्यामुळे सोडून द्या नको वाटलं तर. हा ठीक आहे, ठीक. बोट जड होणार म्हणून तर म्हटलं बोटांना कुरवळा, मसाज करा. कारण शिराच आहेत बोटांच्या अग्रभागातून, प्रत्येक शिरा या अशा कडेने बोटांच्या जातातच आहेत प्रत्येक हम्म. अवयवाशी. ठीक आहे.